शेतकऱ्यांच्या दिलेल्या बोगस बियाणांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक. 5 ते 6 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या. बच्चू कडू यांचा कृषी आयुक्त सूरज मांढरेंना फोन. शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून न दिल्यास कार्यालय जाळून टाकून पेटून टाकू, कडूंचा इशारा. मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणांमुळे पीक उगवलं नसल्याच्या 468 तक्रारी. लातूर जिल्ह्यामध्ये 171 शेतकऱ्यांच्या तक्रारी. शेतकऱ्यांचा बियाणं कंपनीवर संताप. धाराशिवमध्ये बोगस बियाणांमुळे शेतकरी अडचणीत. महाबीजसह विविध बियाणं कंपन्यांच्या विरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी. 125 एकरांवर दुबार पेरणीचं संकट, शेतकऱ्यांकडून संताप. पावसानं दडी मारल्यानं बीड जिल्ह्यामध्ये पीक सुकू लागली. धान सुकायला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची दडी. दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी चिंतेत. येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता. जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी. पहिल्या पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे बळीराजाकडून दुबार पेरणी. पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात. वर्ध्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची काळजी वाढली. 5 ते 6 दिवसांपासून पाऊस नसल्यानं पिकांची वाढ खुंटली. उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. सुकत असलेल्या सोयाबीनच्या पिकाला स्प्रिंकलरच्या साहाय्यानं पाणी देण्याची वेळ. माण तालुक्यामध्ये जुलै महिन्यातही भीषण दुष्काळ परिस्थिती. पिकं करपल्यामुळे 3ही जलवाहिन्यांचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. माण नदीचं पात्र देखील कोरडं पडलं. अंबाजोगाईमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. तालुक्यामध्ये आतापर्यंत 49% पाऊस पडला. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीनचं पीक उन्हामुळे सुकू लागलं. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 15,000 हेक्टरवर कपाशीची लागवड. गत वर्षाच्या तुलनेमध्ये लागवडीमध्ये मोठी घट. 50% लागवड घटल्याचं चित्र. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली. वाढलेल्या तापमानानं कोवळी पिकं धोक्यात. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी जिल्ह्यामध्ये केवळ 21% पेरण्या पूर्ण. पिकं करपू लागल्यानं शेतकरी चिंतेत. जनावरांसाठीही पाणी विकत आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. गेल्या 8 दिवसांपासून वाशिममध्ये पावसाची दडी. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण. पेरणी केलेल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा. भंडारा जिल्ह्यामध्ये खरीपाच्या कामांना वेग. पवनी तालुक्यामध्ये भात लागवडीची काही दृश्य समोर. हिरवीगार शेतं झाली असली तरी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम. भाजीपाल्यासह फळभाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ. पुढील 15 दिवस भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता. भुसावळच्या दीपकनगरमधील थर्मल स्टेशनमध्ये कोट्यवधींचा घोटाळा. खडसेंचा आरोप. सरकारनं चौकशी करावी, एकनाथ खडसेंची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता. जिल्हा परिषद सदस्य संदीप भाटिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. वर्ध्यामध्ये जिल्हा काँग्रेसचा रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. अयोध्येमधील देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. चंद्रपुरात काँग्रेसकडून राम मंदिर देणगी चोरी विरोधात अंचलेश्वर महादेव मंदिरामध्ये आंदोलन. खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष पोटे आंदोलनामध्ये सहभागी. बीडच्या लहुरीमधील महाविद्यालयामध्ये शिक्षक नसल्यानं पालकांनी शाळेला कुलूप लावलं. गेल्या 5 दिवसांपासून पालकांचं ठिय्या आंदोलन. 5 वर्षांपासून गणित, विज्ञान आणि हिंदी विषयाला शिक्षक नसल्यानं पालक आक्रमक. भंडाऱ्याच्या बावनथडी प्रकल्पामधील जलसमाधी आंदोलन प्रकरणी 9 जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप. गोंदियाच्या बेर्डीपार आणि खुर्शीपारमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जालन्यामध्ये विकास कामावरून माजी आमदारांमध्ये जुंपली. थीम पार्कला माजी आमदाराचा विरोध. अर्जुन खोतकरांचा आरोप. तर जे झालं नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न. कैलास गोरंट्याल यांचं प्रत्युत्तर. नागपूरच्या राष्ट्रविधी विद्यापीठामध्ये रॅगिंग प्रकरणामध्ये 4 विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर आंदोलन पेटलं. अंतर्गत चौकशी न करता थेट पोलिसात तक्रार केल्याचा आरोप. विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त. कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तरी देखील सरकारकडून कर्जमाफीची जाहिरातबाजी. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची टीका. तर बोगस बियाणं विक्री करणाऱ्या कंपन्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचाही आरोप. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा डंका. 21 जागांपैकी 13 जागा बिनविरोध. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या कुटुंबातील 3 सदस्य बिनविरोध. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा. नालासोपाऱ्यामध्ये नगरसेविका प्रज्ञा पाटलांना नागरिकांचा घेराव. गो बॅकच्या घोषणा. अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या श्रेयवादावरून नागरिक संतप्त.
रायगडच्या पेण नगर परिषदेच्या सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन, घंटागाडी आणि सफाई कामगारांकडून प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात नागरिक आक्रमक. सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहरमध्ये कडकडीत बंद. बेमुदत शहर बंदला मोठा प्रतिसाद. शनिवारी भर दुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सर्वपक्ष एकवटले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएकडून 2 कंपन्यांचे परवाने निलंबित. 2,93,00,000 खाद्यतेल साठा जप्त. बागारिया अॅग्रो प्रोडक्ट्स आणि बागारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्सवर एफडीएची कारवाई. साताऱ्याच्या फलटण तालुक्यामधल्या होळमध्ये एफडीएकडून बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त. 4 किलो औद्योगिक पावडर, 3 किलो नॉन डेअरी क्रीम आणि 1 मिक्सर जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात मुलीचं बारसं होण्याआधीच आईनं जीवन संपवलं. कोल्हापूरच्या राजारामपुरीमधल्या महिलेनं गळफास घेऊन जीवन संपवलं. पतीसह 4 हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पती सासू सासऱ्यांना राजारामपुरी पोलिसांनी घेतलं ताब्यात. ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी. आजपासून बीड जिल्ह्यातील घाटनांदूर मध्ये बेमुदत बंदची हाक. घाटनांदूर इथल्या बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद. पंढरपूरच्या सरकोलीमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा एल्गार. पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये महिलांचं निवेदन. अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करण्याची महिलांची मागणी. आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या घटनेनं धुळ्यामध्ये संतापाची लाट. महाराष्ट्र परीट सेवा मंडळाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. दारूच्या नशेमध्ये असलेल्या अवैध वेंडरकडून टीसीला मारहाण. त्रिवेंद्रम नवी दिल्ली केरळ सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये बल्लार शहा नागपूर दरम्यान घडली घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एकावर तलवारीनं हल्ला करत हाताचे पंजे तोडल्याची गंभीर घटना. विक्रम दांगडेला पोलिसांकडून अटक. इतर आरोपी फरार. जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती. अधिक तपास सुरू. नागपुरातील कपिलनगर परिसरामध्ये 10 रुपयांसाठी मजुराची हत्या. चहा विक्रेत्यानं हत्या केल्याची माहिती. सहारे पेट्रोल पंपाजवळ मजूर मनोज यादवची धारदार शस्त्रानं हत्या. कपिलनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पुण्याच्या शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यामधल्या चिंचडीच्या घोड धरणामध्ये 82% पाणीसाठा. धरणाच्या उजव्या कालव्यातून 150 क्युसेक आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. शेतकऱ्यांना दिलासा. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 50.79% पोहोचली. दौंडमधून धरणामध्ये 6,374 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. सध्या धरणातून कोणताही विसर्ग नाही. सोलापूरमध्ये दुष्काळाचं सावट आणखी गडद. अर्धा जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी नाही. गेल्या वर्षी सीना नदीला पूर, मात्र यंदा नदीमध्ये पाणी नाही. भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यामधील पंचगंगा नदीवरच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड. कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी प्रवाहित झालं होतं. बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनला. रायगडच्या बोरमाच गावामध्ये दरड कोसळल्यानं रस्ता बंद. बोरमाच गाव पूर्णपणे संपर्कापासून तुटलं. गावातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील ठप्प. जळगावातील व्यावसायिकाची 9,35,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. क्रांती चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस पैसे घेत असल्याचा आरोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ट्रॅफिक पोलिसांच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह. सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची नागरिकांची मागणी. रायगडच्या सुधागड तालुक्यामधल्या नेरेगावच्या पोलीस पाटलाला बेदम मारहाण. 7 ते 8 तरुणांकडून पोलीस पाटील चंद्रकांत पोकळेंवर अचानक हल्ला. हल्ल्यामध्ये पोकळे गंभीर जखमी. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यामधल्या राजेवाडीमध्ये विवाह सोहळ्यामध्ये मारहाण. स्वागताच्या वेळेला नाव न पुकारल्याच्या रागातून तलाठ्याचा सूत्रसंचालन करण्यावर हल्ला. अशोक पठाडे यांच्या डोक्यामध्ये लोखंडी माईक मारल्याची तक्रार. वर्ध्यामधल्या सुकळी इथे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई. गांजासह रोख रक्कम जप्त करत आरोपीवर गुन्हा दाखल. सावंगी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. धुळ्याच्या सुरत बायपास रिंग रोडच्या आधी भीषण अपघात. भरधाव कंटेनरच्या धडकेमध्ये पिता-पुत्राचा मृत्यू. पत्नी गंभीर. या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. दिंडीमधील वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेनं सांगली जिल्ह्यावर शोककळा. डिग्रस, मालगाव आणि कौलापूर गावांवर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी बंद पाळून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमधून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. संत सोपान काकांच्या सासवड नगरीतून पालखी सोहळा मार्गस्थ. आज जेजुरीमध्ये पालखीचा मुक्काम असणार. माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीमध्ये. पालखी जेजुरीमध्ये दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांची खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी. टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि अभंगांच्या सुरांनी जेजुरी भक्तिमय.
साताऱ्याच्या कराड कोळे इथून संत घाडकेनाथ महाराज पायी दिंडी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विधिवत विणा उचलून पायी दिंडीचा हरिनामाच्या गजरामध्ये दिंडी मार्गस्थ. कोल्हापुरातून निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यामध्ये विणा आणि टाळ घेऊन मंत्री मुश्रीफ सहभागी. विठ्ठल रखुमाईच्या जयघोषामध्ये मुश्रीफ तल्लीन. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप. अहिल्यानगरमध्ये आषाढी वारी निमित्त धर्म सौहार्दाचं दर्शन. मुस्लिम समाजाकडून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडीचं स्वागत. वारकऱ्यांना पाणी आणि अल्पोपहाराचं वाटप. पंढरपूर आषाढी वारीसाठी बुलढाण्यामधून 225 बसेसची व्यवस्था. 45 भाविक एकाच ठिकाणी असल्यास गावातही येणार बस. विशेष बस 19 ते 29 जुलै या कालावधीमध्ये सुविधा उपलब्ध राहणार.